शॉर्ट नोटीस साहेब कसं काय आलं म्हणजे साहेब आहेत ते काय. आणि यांचा सत्कार करणारे आपले बांधकामचे पावसकर त्यांनी चार्ज घेतला, पण रजेवरती होते ना आता 8-10 दिवस. आपल्यासोबत मनसेचे नेते हेमंत संबुसा आहे. काल राज ठाकरेंनी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली, नेत्यांची बैठक घेतली, ज्याच्यामध्ये राज ठाकरेंनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. स्वतः हेमंत संबुसा आहेत. काय नेमकी ही बैठक होती, जो पराभव मनसेचा पुणे महानगरपालिकेत झालेला आहे याच्यावर आत्मचिंतन करण्यात आलं. बघा, काल अतिशय कमी वेळासाठी राजसाहेब पुण्यामध्ये आले होते आणि अतिशय शॉर्ट नोटीसवरती आलेले होते. त्याच्यामुळे सविस्तर अशी चर्चा काही झालेली नाही. परंतु त्यांना प्रामुख्याने भेटायचं होतं ते जे आमचे उमेदवार युतीच्या माध्यमातून लढले आणि जे उमेदवार युती व्यतिरिक्त लढले आणि पराभव झाला, तर पराभवाला खचून जाऊ नका. पराभव हा होत असतो, परंतु ही यशाची पहिली पायरी असते. त्याच्यामुळे इथून पुढे कशा पद्धतीने जायचं, त्यातल्या त्रुटी कशा दूर करायच्या, हे सगळं त्यांना बोलायचं होतं. त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा होता, म्हणून साहेब काल आलेले होते. पण मनसेच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराजी व्यक्त केली अशी माहिती आहे. राज ठाकरेंनी जे काही मुद्दे मनसेच्या नेत्यांना पुण्यातल्या दिलेले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाहीये असं सुद्धा म्हटलेलं आहे. याच्यात किती खरं? नाही, हे बघा, तुम्हाला ही माहिती कोणी दिली याच्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष तिकडे होतो. आमच्या कुटुंबामध्ये ज्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने राजसाहेबांनी वरिष्ठांनाही कानपिचक्या दिल्या आणि त्याचप्रमाणे उमेदवारांशी ते बोलले. कारण का आता इथून पुढे आम्हाला अतिशय जोमाने काम करावं लागणार आहे, तशी परिस्थिती आहे. मग त्या दृष्टिकोनातनं एक नवीन आराखडा स्वतः साहेब तयार करतायत आणि तो आराखडा घेऊन येत्या 8 दिवसामध्ये साहेब पुन्हा पुण्यामध्ये येऊन आम्हाला त्याचं मार्गदर्शन करतील. मनसेचा जो पराभव झालेला होता त्यातून आता सगळे मनसेचे पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार हे बाहेर पडलेले 100% बाहेर पडले. साहेबांना भेटल्यानंतर असं कधीही चित्र राहत नाही की त्या माणसाला ऊर्जा मिळत नाही. ती ऊर्जा घेऊन ते पुन्हा बाहेर पडलेले आहेत आणि नवीन कामाला लागलेले आहेत. दर आठवड्याला राज ठाकरे स्वतः पक्षाचा आढावा घेणार आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने असणार आहे? तसंही त्यांच्याकडे या निवडणुकीचा अहवाल पोचलेला होता. त्याच पद्धतीने दर आठवड्याला त्यांच्याकडे अहवाल पोचतो. किंबहुना आता तर साहेब डे टू डे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये काय घडतं आहे याचा आढावा ते घेत आहेत. त्याच्यामुळे पुण्यातल्या गोष्टींविषयीचा सगळा आढावा हा आठवड्याचा नाही तर दर दिवसाचा त्यांच्याकडे पोचत जाणार आहे. पुणे शहरात काही संघटनेमध्ये बदल होऊ शकतात का? कारण की ज्या पद्धतीने पराभव झालेला आहे याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे. पण येत्या काळामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी भाकरी फिरवली जाईल का? बघा, पराभवाच्या ह्याच्यानेही भाकरी फिरवली जाईल असं नाही आहे. तर प्रत्येक मोठ्या निवडणुकीनंतर किंवा आलेल्या अपयशानंतर काही बदल हे करणं अपेक्षित असतं. ते बदल होतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.